मी सुनबाईचे सगळी कामं करून माझे मन रमण्यासाठी पार्कमध्ये फिरायला जायचे आणि मी परत आल्यावर माझी सून मला शिव्या द्यायची. मी माझ्या मुलाला सांगितल्यावर त्याने मला चापट मारली आणि म्हणाला, ही चापट लक्षात ठेव. मी त्याला त्याच्या बायकोचे कारनामे सांगायच्या अगोदरच मी शांतपणे खोलीत गेले. पण दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यात असे वादळ आले की ते हसणेही विसरले. गुणवंतीजींच्या आयुष्यातील दुपार आता मावळत्या सूर्यासारखी झाली होती. त्याचा प्रकाश तर होता, पण त्यांची गरमी नाहीशी झाली होती. तिने घाम गाळून प्रेमाने बांधलेले घर आता तिला मारण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधारस्तंभ असलेले तिचे पती आदिशंकरजी तिला अनेक वर्षांपासून एकटे सोडून गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर गुणवंतीजींचे जग थांबल्यासारखे वाटत होते. ती आता त्या वयात होती जेव्हा तिला तिच्या प्रियजनांची सर्वात जास्त गरज होती. पण नशिबाने तिच्या नशिबात फक्त शांतता लिहिली होती. ती एका पूर्ण कुटुंबाचा भाग असली तरी तिचा मुलगा गौतम आणि सून नीलाक्षी एकत्र राहत होते. गुणवंतीजींसाठी हे एकत्र येणे फक्त कागदावरची औपचारिकता होती. त्या आलिशान घराच्या खोल्यांमध्ये तिची उपस्थिती एखाद्या जुन्या फर्निचरच्या तुकड्यासारखी होती, जिथे लोक पाहतात पण जाणवत नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घर हास्य आणि विनोदाने गुंजत असे. टेलिव्हिजनच्या आवाजात गौतम आणि नीलाक्षी त्यांच्या जगात मग्न असायचे. पण त्या सगळ्या आवाजातही गुणवंतीजींना फक्त एक खोल शांतता लाभायची. गौतम आणि नीलाक्षीसाठी ती कदाचित घरची जबाबदारी बनली होती, जी त्यांना पूर्ण करावी लागली. म्हणून त्यांना ते नको होतं, पण ते सोडूही शकत नव्हते. कधी कधी तिला असे वाटायचे की तिच्याच घरात एका नको असलेल्या पाहुण्यासारखी राहत आहे. जेवणावरच्या टेबलावरील प्लेटा आणि टेरेसच्या 4 भिंती अजूनही राहिल्या, पण एकेकाळी या कुटुंबाला एकत्र ठेवणारे नातेसंबंध आता पूर्णपणे तुटले होते. तिचा स्वतःचा मुलगा, ज्याला तिने तिच्या डोळ्यातील तारा म्हणून वाढवले होते, तो आता तिच्या उपस्थितीला टाळत होता. असं वाटत होतं की बाहेर सूर्य पण उष्णता पसरवत आहे, पण घरातील वातावरण खूपच थंड आणि अस्वस्थ होतं. जेवणाची वेळ होती आणि जेवणाच्या टेबलावर भांडी आपटण्याचा आवाज गुणवंतीजीभोवती असलेल्या शांततेला भेदत होता. गेल्या 2 दिवसांपासून गुणवंतीजींना छातीत जळजळ आणि कोरडा खोकला होत होता. त्या त्यांच्या ताटातला थंड भात गिळत होत्या. त्यांनी फक्त त्याच्याकडे पाहिल्याने तिचा घसा दुखू लागला. थोडी हिंमत एकवटून तिने तिच्या सुनेला शांत, थरथरत्या आवाजात विनंती केली, सुनबाई, गेल्या 2-3 दिवसांपासून मला खूप खोकला येत आहे. जर मी थंड भात खाल्ला तर वेदना आणखी वाढतील. जर तुला काही हरकत नसेल तर हा भात घे आणि मला 1-2 पोळ्या द्या. गुणवंतीजींनी बोलणे पूर्ण केले नव्हते तेव्हा गौतमने त्याच्या हातातील घास मध्येच थांबवला. आईबद्दल काळजी करण्याऐवजी त्याच्या डोळ्यात चिडचिड आणि कटुतेचे एक विचित्र भाव उमटले. त्याने जेवणाच्या टेबलावर ग्लास आपटला आणि कर्कश आवाजात म्हणाला, आई, तू तुझ्या आजाराबद्दल तक्रार करणे का थांबवत नाहीस? तुला वाटते का की तू एकटीच आजारी आहेस? गेल्या 2 वर्षांपासून तू आजारी आहेस. नीलाक्षीही गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे. तुम्हाला तुमच्या आजारी सुनेनं पोळ्या लाटत राहाव्यात असं वाटतं का? गौतम एवढ्यावरच थांबला नाही. त्याचे शब्द त्याच्या आईच्या हृदयाला भिडले. तो तिरस्काराने म्हणाला, तुम्ही आता म्हातारे झाला आहात आणि पोळ्या चावायला तुम्हाला तासनतास लागतात. तुम्ही एक घास 100 वेळा चावता, ज्यामुळे संपूर्ण घराला त्रास होतो. तुम्ही अर्ध्या तासाच्या जेवणाला 2 तासात लावता. कोणाकडे इतका मोकळा वेळ आहे की कोणी तुम्हाला बसून बघू शकेल? शांतपणे हा भात खा आणि टेबल साफ कर. मला आणखी महत्त्वाची कामे आहेत. गौतमच्या टोमण्याने गुणवंतीचा स्वाभिमान गळून गेला. ती तिच्या मुलाकडे शून्य नजरेने पाहत राहिली, जो त्याच्या आईपेक्षा त्याच्या पत्नीच्या वेदनेबद्दल जास्त चिंतित होता. तो त्याच्या पोटाच्या चिंतेने आंधळा झाला होता. गौतमचे तीक्ष्ण शब्द गुणवंतीच्या कानावर वितळलेल्या शिशासारखे पडले. क्षणभर ती थांबली. तिने आपली नजर खाली केली, कारण तिला तिच्या मुलाला तिच्या डोळ्यातून येणारी असहाय्यता पाहू द्यायची नव्हती. तिच्या मनात एक खोल वादळ उठले. तिला वाटले की हा तोच गौतम आहे का ज्याला वाढवण्यासाठी तिने तिच्या रात्रीच्या झोपेचा त्याग केला होता.
तिला आश्चर्य वाटले की ज्या मुलाच्या चेहऱ्यावरील थोडीशी सुरकुती तिचे हृदय थरथर कापत होती, तो मुलगा आता त्याच्या आईच्या घशाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला समजत नव्हते की एका पत्नीचे प्रेम तिच्या डोळ्यांना इतके पूर्णपणे कसे आंधळे करू शकते की तिला जन्म देणाऱ्या तिच्या आईच्या दुःख हे फक्त नाटकासारखे वाटू लागते. लग्न झाल्यानंतर आईचे तिच्या मुलावरील प्रेम निरर्थक ठरते का? एकांत आणि अपमानाच्या त्या क्षणी गुणवंतीचे मन आठवणींच्या गल्लीत फिरत होते. आज तिला तिचे दिवंगत पती आदिशंकरजी यांची अनुपस्थिती खूप तीव्रतेने जाणवत होती. ते फक्त एक पती नव्हते तर मूल्यांचे प्रतीक होते. गुणवंतीजी यांना आठवले की आदिशंकरजींनी नेहमीच त्यांच्या आईच्या सेवेला प्राधान्य दिले होते. त्यांनी कधीही त्यांना त्यांचा आवाज कमी करू दिला नाही आणि त्यांनी गुणवंतीजींमध्येही हेच मूल्य रुजवले होते. त्या काळात घर प्रेम आणि आदराच्या सुगंधाने भरलेले होते, जे आता कटुतेच्या धुरात हरवले होते. ती खोल विचारात हरवली होती. तिला वाटायचे की ती कुठे चुकली. तिला नेहमीच गौतम आवडायचा, तो देखील त्याच आदर्शांमध्ये वाढला. ज्या घरात वडीलधाऱ्यांच्या पायांची धूळ कपाळावर आलवी जात असे, तिथे आता त्यांना ओझे का मानले जाते? का? वेळ इतकी क्रूर झाली आहे का की ती नवीन पिढीच्या हृदयातून दया आणि कृतज्ञतेच्या भावना पुसून टाकते? गौतमचे हे बदललेले रूप त्यांच्यासाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे होते, ज्याने केवळ त्यांच्या आईच्या ममतेचा नव्हे तर तिच्या संस्कारांचाही अपमान केला होता. गौतमच्या कठोर शब्दांनी गुणवंतीजींची भूक कायमची नष्ट केली होती. तिच्या प्लेटवरील पांढरा भात आता तिला काचेच्या तुकड्यांसारखा चावत होता. तिने उसासा टाकला आणि थरथरत्या बोटाने डाळीची वाटी उचलली. तिला चांगलेच माहीत होते की जर तिने हट्टीपणाने किंवा अनिच्छेने थंड भात खाल्ला तर तिला रात्रभर खोकल्याचा त्रास होईल. त्यामुळे तिला झोप येणार नाही आणि कदाचित तिच्या छातीत दुखणे आणखी वाढले असते. तिचा संयम आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने फक्त 1-2 घोट डाळ प्यायली, भूक शमवली आणि शांतपणे उठली. गौतम आणि नीलाक्षीला अजूनही जेवणाच्या टेबलावर त्यांच्या गप्पांमध्ये मग्न होते. त्यांना माहीत नव्हते की एक आई उपाशीच उठली आहे. गुणवंतीजी एक शब्दही बोलल्या नाहीत किंवा तिने तक्रार केली नाही. जिथे शब्द पुरे पडतात तिथे शांतता हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे हे तिला माहीत होते. तिने हळुवारपणे तिची प्लेट बाजूला ढकलली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. तिच्या पोटात भूक होती, पण तिच्या स्वाभिमानामुळे ती पुन्हा कधीही मागू शकली नाही. अन्नाचा एक कणही न खाता ती जड अंतकरणाने तिच्या खोलीकडे निघाली. आज पहिल्यांदाच ती स्वतःच्या घरातील स्वयंपाकघर तिला परके वाटू लागले. ते स्वयंपाकघर जिथे ती वर्षानुवर्षे स्वयंपाक करण्यात घालवली होती. ममतेच्या जेवणाच्या ठिकाणाहून तिला रिकाम्या हाताने परतावे लागले. काहीही न बोलता जेवण सोडून देऊन तिने दाखवून दिले की आई स्वतःच्या अन्नाचा त्याग करू शकते, पण तिचा स्वाभिमान वारंवार चिरडलेला पाहू शकत नाही. त्या दुपारी गुणवंतीजी फक्त खाणेच सोडले नाही, तर हे कुटुंब तिचे दुःख कधी समजून घेईल हा विश्वासही तिने सोडून दिला होता. 4 दिवसांच्या शारीरिक वेदना आणि मानसिक त्रासानंतर जेव्हा गुणवंतीजींची तब्येत थोडी सुधारली, तेव्हा तिच्या घराच्या 4 भिंती तुरुंगासारख्या वाटू लागल्या. ताजी हवा शोधत त्या हळूहळू जवळच्या एका उद्यानात गेल्या, जिथे तिची जुनी आणि जवळची मैत्रीण रागिनीजी आधीच त्यांची वाट पाहत होत्या. ते बोलू लागले तसतसे रागिनीजींनी उत्साहाने गुणवंतीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, गुणवंती, यावेळी मी महाकुंभच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात आहे. 12 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही दिव्य संधी मिळाली आहे. पुढच्या वेळी मला हे सौभाग्य मिळेल की नाही याची आयुष्यात खात्री नाही. माझी इच्छा आहे की तू सुद्धा माझ्याबरोबर चल. महाकुंभ हे नाव ऐकताच गुणवंतीच्या डोळ्यात क्षणभर भक्ती आणि उत्साहाचे तेज चमकले. पण दुसऱ्या क्षणी घरातील परिस्थिती आणि स्वतःच्या नाजूक आरोग्याचा विचार करून ती एका खोल दुविधेत सापडली. तिने हळू आवाजात आपली भीती व्यक्त केली. रागिनी, कल्पना खूप चांगली आहे, पण तिथे खूप गर्दी असणार आहे आणि आपण दोघी इतक्या मोठ्या गर्दीत कसे जाऊ शकतो? आपली काळजी कोण घेईल? रागिनीजी त्यांची काळजी दूर करत अभिमानाने म्हणाल्या, अरे तू काळजी का करतेस? मी तुझ्यासोबत आहे. माझ्या मुलाचे आणि सुनेचे प्रशासनात चांगले संपर्क आहेत. त्यांनी माझ्या राहण्याची आणि VIP आंघोळीची सर्व व्यवस्था केली आहे. आपल्याला कोणतीही गैरसोय होणार नाही. रागिनीचे शब्द ऐकून गुणवंतीचे डोळे पाणावले. तिने एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, रागिनी, तू खरोखर भाग्यवान आहेस.
देवाने तुला तुझ्या इच्छांचा आदर करणारी मुले दिली आहेत आणि मी भाग्यवान आहे. एकाच छताखाली राहूनही माझा मुलगा आणि सून माझ्याशी अनोळखी लोकांसारखे वागतात. बोलणे तर दूर, ते तोंड उघडताच विष ओकतात. गुणवंतीची असहाय्यता पाहून रागिणीचा चेहरा गंभीर झाला. तिने गुणवंतीला अधिकाराने संबोधले. गुणवंती बघ, सहिष्णुता देखील एक मर्यादा असते. कायमचे गप्प राहणे शहाणपण नाही, ते कमकुवतपणा म्हणून पाहिले जाते. जोपर्यंत तू तुझ्या प्रतिष्ठेसाठी बोलणार नाही तोपर्यंत लोक तुझे मानसिक शोषण करत राहतील. तुझ्या शांततेला संमती समजून घरी परतताना रागिणीचे शब्द गुणवंतीच्या कानात घुमले. मुख्य दारातून पाऊल टाकताच तिची सून नीलाक्षीशी भेट झाली, जी आधीच कटुतेने भरलेली होती. गुणवंतीला पाहून नीलाक्षीने विषारी टोमणे मारले. बघा, महाराणी बाहेर फिरून घरी आली आहे. घरातील कामे करताना तुमची पाठ वागते, तुमची तब्येत बिघडते, जणू काही तुम्ही शेवटचा श्वास घेत आहात. पण तुम्ही उद्यानात गप्पा मारण्यासाठी तुमच्या पायांना चाके लावता. आम्ही इथे काम करून मरत आहोत आणि तुला फक्त तुझ्याच सुखात रस आहे. नीलाक्षीचे शब्द गुणवंतीचा स्वाभिमान जळत्या कोळशासारखे जाळत होते. नीलाक्षीचे कटू शब्द विषासारखे हवेत तरंगत होते. पण यावेळी गुणवंतीने मान झुकवली नाही. तिच्या सुनीचे टोमणे तिच्या कानावर पडताच तिला रागिणीचा सल्ला आठवला, जो तिने थोड्या वेळापूर्वी उद्यानात दिला होता. शांततेचे फायदे. गुणवंतीला कळले की जर तिने आज प्रतिसाद दिला नाही तर अपमानाचा हा सिलसिला कधीच संपणार नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला, ताठ मानेने सरळ आणि तिच्या मंद डोळ्यात एक नवीन चमक घेऊन नीलाक्षीकडे पाहिले. तिचा आवाज किंचाळणारा नव्हता, तर त्याऐवजी एक शांतता आणि गांभीर्य होते, ज्यामुळे नीलाक्षीलाही क्षणभर धक्का बसला. गुणवंती अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाली, सुनबाई, आता पुरे झाले. तू म्हणतेस की मी काम टाळते. जरा आजूबाजूला बघ, मी सूर्योदयापूर्वी उठते आणि घर झाडून टाकते. मी स्वयंपाकघरातील भांड्यांचा ढीग साफ करते आणि मी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवते. माझे वाढते वय आणि खराब आरोग्य असूनही मी कधीही कोणतेही काम नाकारले नाही. मी ते केलं. गुणवंती पुढे म्हणाली, इतके काम केल्यानंतरही जर तुम्हाला वाटत असेल की घराचा काही कोपरा अजूनही अपूर्ण आहे किंवा काही काम करायचे आहे, तर तू मला प्रेमाने सांगू शकते. मी ते पूर्ण करेन, कारण हे माझे स्वतःचे घर आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला अपमानित करण्यासाठी टोमणे मारावेत. मी या घराची वडीलधारी आहे, कामगार नाही. कठोर परिश्रम हेच मला बळ देते. काही हरकत नाही, पण मी आता तुमचा अनावश्यक अपमान सहन करायला तयार नाही. तिच्या शब्दातून असा आत्मविश्वास होता जो नीलाक्षीने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. गुणवंतीने स्पष्ट केले होते की तिला आता तिच्या प्रतिष्ठेचे रक्षण कसे करायचे आहे हे माहीत नाही. जेव्हा नीलाक्षीने तिच्या सासूला, जी नेहमीच भित्री होती, प्रत्युत्तर देताना पाहिले, तेव्हा तिचा अभिमान दुखावला गेला. तिला हे अपेक्षित नव्हते की त्या गुणवंतीला तिच्या टोमण्यांना उत्तर देण्याचे धाडस होईल. नीलाक्षीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिचे डोळे रागाने उकळत होते. तिने आणखी जोरात आवाज काढला आणि म्हणाली, अरे, तर तुला आता पंख फुटले आहेत? आई, हो. असं वाटतंय की तुम्ही बाहेरचे ऐकून घरात जास्तच बोलत आहात. तुझं वय बघ, तू जास्त बोलायला लागली आहेस का? नीलाक्षीचा असभ्यपणा आता सर्व मर्यादा ओलांडत होता. ती धमकीच्या स्वरात पुढे म्हणाली, माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला या घरात शांततेत राहायचे असेल आणि 2 वेळचे जेवण हवे असेल तर तुमची जीभ ताब्यात ठेवा. तुम्ही गप्प राहिलात तर तुमच्यासाठी चांगले होईल, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा. असे म्हणत तिने गुणवंतीजीवर मोठे डोळे करून तिच्याकडे पाहिले आणि मग एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे जोरात पाय आपटत तिच्या रूमकडे गेली. ती निघून जाताना तिने दार इतक्या जोरात बंद केले की त्याचा प्रतिध्वनी संपूर्ण घरात घुमला. तो आवाज फक्त दाराचा नव्हता, तर नात्यांमधील उरलेल्या सर्व शिष्टाचाराच्या तुटण्याचा होता. गुणवंती जी वरांड्यात उभ्या होत्या, आज तिच्या सुनेने तिला गप्प राहण्याची धमकी दिली होतीच. त्यामुळे तिला केवळ सुरक्षिततेची भावना मिळाली नाही, तर तिला हेही जाणवले होते की त्या घरात तिचा दर्जा एका आश्रितापेक्षाही जास्त काही नाही. गप्प राहणे चांगले, असे नीलाक्षीचे शब्द गुणवंतीच्या कानात एका भयानक इशाऱ्यासारखे घुमत होते. संध्याकाळ अधिक गडद होत चालली होती आणि घरात एक गंभीर शांतता पसरली होती, जी येणाऱ्या वादळाची सूचना देत होती. गौतम ऑफिसमधून परतताच नीलाक्षीचे तिचे भाव लगेच बदलले.
तिने डोळे खोट्या अश्रूंनी भरले आणि गालावर केस पसरवून वेदनादायक चेहरा करून सोफ्यावर बसली. गौतम घरात प्रवेश करताच नीलाक्षी रडण्याचे नाटक करत म्हणाली, गौतम, आज तुझ्या आईने इतके कठोर शब्दांचा वर्षाव केला आहे की माझे हृदय दुःखात आहे. तिने दिवसाढवळ्या माझा इतका अपमान केला की आता मला या घरात जागा नाही. एक क्षणही माझे जगणे कठीण झाले आहे. पत्नीला अशा अवस्थेत पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. गौतमचे रक्त खवळले. त्याने सत्य शोधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याची आई असे का करेल याचा विचारही केला नाही. रागाने आंधळा होऊन तो पाय आपटून थेट गुणवंतीजींच्या खोलीकडे धावला. त्याने दार इतक्या जोरात उघडले की भिंतीवर आदळलेली त्याची धडक संपूर्ण घरात प्रतिध्वनित झाली. गुणवंतीजी जे नुकतेच संध्याकाळीचे 7 वाजले होते, ती पूजेची तयारी करत होती. पण तिच्या मुलाचे उग्र रूप पाहून ती घाबरली. तिच्याकडे बोट दाखवत गौतम गर्जना करत म्हणाला, आई, तुझी नीलाक्षीला बोलण्याची हिंमत कशी केली? मी तिच्यावर किती प्रेम करतो हे तुला कळत नाही का? तिचा आनंद माझ्यासाठी सर्वात वर आहे. गुणवंतीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण गौतमने तिला संधी दिली नाही. तो ओरडत राहिला. तो म्हणाला, मला काही ऐकायचे नाही. जर नीलाक्षी रडत असेल आणि तुझ्याबद्दल तक्रार करत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, तूच चुकीची आहेस. कदाचित माझा दयाळूपणा तुझ्या डोक्यात गेला असेल. आज मी तुला शेवटचा इशारा देत आहे. जर तू कधी नीलाक्षीची प्रतिष्ठा दुखावलीस किंवा तिचा अपमान केलास तर लक्षात ठेव की माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी विसरेन की तू माझी आई आहेस. हे शब्द गुणवंतीजींच्या मातृत्वाला इतके तीव्रपणे स्पर्शून गेले की त्यांच्या हातातील पूजा दिवा जळून गेला. ती थरथर कापू लागली. ज्या मुलाच्या कल्याणासाठी ती रात्रंदिवस कष्ट करत होती, तो आता त्याच्या पत्नीच्या खोट्या अश्रूंमध्ये अडकला होता आणि त्याच्या आईकडे शत्रू असल्यासारखे पाहत होता. तिच्या मुलाच्या तोंडून निघालेल्या त्या विषारी शब्दांनी गुणवंतीजींचे हृदय विदीर्ण केले होते. तिचे डोळे अविश्वास आणि खोल वेदनांनी भरले होते. थरथरत्या आवाजात पण खोलवर दुखावलेल्या आवाजात गौतमकडे पाहत त्या म्हणाल्या, बाळा, आज तुझे डोळे आसक्तीमुळे इतके आंधळे झाले आहेत की तुला फक्त तुझ्या पत्नीचे खोटे अश्रू आणि तिचे छोटेसे दुःखच दिसते. तुला तुझ्या आईच्या मरणास्तन आत्मेची आणि तिच्या तुटणाऱ्या शरीराची थोडीशी जाणीव नाही का? तुला या गोष्टीचा काहीच पर्वा नाही. तुझी आई जगते की हळूहळू मरते हे महत्त्वाचं नाही. आज तुला पाहून माझे हृदय तुटते. म्हणून मला वाटतं की अशी मुले असण्यापेक्षा वांज राहणंच बरं झालं असतं. निदान म्हातारपणी मला माझ्याच लोकांच्या हातून हा अपमान सहन करावा लागला नसता. मला मुलगाच झाला नसता तर बरं झालं असतं. आईकडून हे कटू सत्य ऐकून गौतमचा विवेक पूर्णपणे डळमळीत झाला. त्याला त्याची चूक कळण्याऐवजी असं वाटलं की त्याच्या पुरुषत्वाला आणि त्याच्या पत्नीच्या प्रेमाला आव्हान देण्यात आले होते. तो प्रेमाने पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. गुणवंतीजी आपले वाक्य पूर्ण करू शकण्याआधीच गौतमने हवेत हात फिरवला आणि त्याच्या आईच्या गालावर त्याच्या सर्व शक्तीने चापट मारली. वेळ थांबल्यासारखी ती चापट खोलीत प्रतिध्वनित झाली. गुणवंतीजीचे डोके फिरत होते आणि ती भिंतीला टेकली. गौतमच्या हातांचे बोटे त्याच्या गालावर दिसू लागले, पण तिच्या मातृत्वावर झालेला घाव आणखी खोलवर होता. आईच्या डोळ्यात पाहत गौतम द्वेषपूर्ण स्वरात म्हणाला, आई, तुझ्या मर्यादेत राहायला शिक. तू खूप बोलकी झाली आहेस. जर तू नीलाक्षी विरुद्ध एक शब्दही बोललीस किंवा तिच्या समोर डोके वर करण्याचा प्रयत्न केलास तर तुला अशा प्रकारे थप्पड मारली जाईल. तो प्रतिध्वनी लक्षात ठेव. ही तर फक्त सुरुवात आहे. जर तुला तुझे कल्याण हवे असेल तर सावलीसारखे या घरात राहा, नाहीतर त्याचे परिणाम आणखी वाईट होतील. गुणवंतीच्या गालावर झालेल्या त्या थप्पडचा प्रतिध्वनी कदाचित कमी झाला असेल, पण तिच्या आतले सर्व काही विस्कळीत झाल्यासारखे वाटले. तिने तिचा हात त्या जागी ठेवला जिथे तिचे स्वतःचे रक्त लागले होते. तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला जो थांबू शकला नाही. ते अश्रू केवळ शारीरिक वेदनांमुळे नव्हते, तर तिने अनेक दशकांपासून बाळगलेल्या विश्वासाच्या तुटण्यामुळे होते. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते, पण थरथर आता भीतीचे प्रतिबिंबित करत नव्हती, तर एक खोल अलिप्ततेची भावना होती. अस्पष्ट डोळ्यातून ती तिच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होती, ज्याला तिने एकेकाळी प्रेमाने वाढवले होते. आज त्या चेहऱ्यावर मुलाचे प्रेम नव्हते, तर एका जल्लादाची क्रूरता होती. गुणवंतीजींनी त्यांचे संयम गमावले होते. तिचा गुदमरलेला आणि थरथरणारा आवाज गोळा करत ती म्हणाली, गौतम,
आज तू माझ्यावर हात उचलला नाहीस तर तुझ्या नसांमधून वाहणाऱ्या पवित्र दुधाचाही अपमान केला आहेस. आज माझे प्रेम आणि वर्षानुवर्ष केलेले पालनपोषण सार्वजनिकरित्या लिलाव झाले आहे. ज्या मुलाला मी मोठ धरून चालायला शिकवले त्याने आज त्याच्या आईला तिची जागा दाखवली आहे का? गुणवंतीचा आवाज आणखी जड झाला, जणू कदाचित शाप देत असतील. ती रडत पुढे म्हणाली, लक्षात ठेव गौतम, निसर्गाचा न्याय अगदी अचूक आहे. शास्त्रांमध्ये लिहिले आहे आणि काळ साक्ष देतो की जो मुलगा आपल्या आईच्या अश्रूंना कारणीभूत ठरतो आणि तिच्या अस्तित्वावर हल्ला करतो तो जगात कुठेही आनंदी राहू शकत नाही. आज तुझ्या पत्नीवरील प्रेम तुला आंधळे करत आहे, परंतु ज्या दिवशी ही पट्टी काढून टाकली जाईल त्या दिवशी तुला पश्चाताप करण्याशिवाय काही मिळणार नाही. आज तू माझ्या शरीरावर दिलेला घाव बरा होईल, पण तू माझ्या आत्म्यावर सोडलेला घाव एके दिवशी तुझ्या स्वतःच्या जीवाने भरून काढेल. तो पश्चाताप तुला शांतपणे झोपू देणार नाही. हे शब्द त्यावेळी गौतमला कदाचित निरर्थक वाटले असतील, पण गुणवंतीच्या आवाजात एक जडपणा होता की त्या खोलीच्या वातावरणात स्थिरावले होते. एका आईचा शाप नाही तर तिच्या तुटलेल्या हृदयाचे कणहने ती कायमची त्या घराच्या भिंतीत कैद झाली. त्या भयानक संध्याकाळनंतर घराचे वातावरण स्मशानासारख्या शांततेत बुडाले. पुढचे 3-4 दिवस गुणवंतीजींसाठी अनंत काळासारखे गेले. तिने स्वतःला तिच्या खोलीच्या 4 भिंतींमध्ये कोंडून घेतले होते. तिचा आवाज तिच्या घशात कोठेतरी दडल्यासारखा वाटत होता. आता ती कोणाशी बोलत नव्हती किंवा कोणतेही काम करत नव्हती. घरात तिची उपस्थिती सावलीसारखी शांतपणे हालचाल करत राहिली. तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली होती आणि तिचा चेहरा वाळलेल्या फुलासारखा पांढरा झाला होता. 4 दिवसांनी ती उद्यानात परतली तेव्हा तिची चाल अस्पृश्य होती. तिने कसे तरी स्वतःला रागिणीजी तिची वाट पाहत बसलेल्या बाकावर ओढून नेण्यात यश मिळवले. रागिणीजी गुणवंतीजींच्या चेहऱ्याकडे पाहतच ती थरथर कापू लागली. गुणवंतीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने रागिणीजींचा हात धरला आणि रडत रडत फक्त एवढेच म्हणू शकली, रागिणी, त्या दिवशी माझ्या स्वतःच्या मुलाने माझ्यावर हात उचलला, त्याने मला चापट मारली. रागिणीने हे ऐकून जणू रागिणीच्या हात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिच्या मुठी घट्ट झाल्या. तिने गुणवंतीजींचे खांदे धरले, हलवले आणि कडक आवाजात म्हणाली, गुणवंती, मी काय ऐकते? तू इतकी कमकुवत आणि असह्य कशी झालीस? तू जन्म दिलेल्या मुलाला स्वतःच्या आईवर हात टाकण्याची हिंमत कुठून मिळाली? रागिणीजींचा राग काही केल्या कमी होत नव्हता. ती आणखी कठोरपणे म्हणाली, तू कसली आई आहेस? ती स्वतःच्या मुलासमोर थरथर कापतेस. जर त्याने तुला चापट मारली तर तू त्याला लगेचच 2 चापट मारायला हवी होतीस आणि त्याला आठवण करून द्यायला हवी होतीस की तू त्याची आई आहेस, गुलाम नाहीस. प्रेम म्हणजे काय भ्याडपणा नाही गुणवंती. आज तुझ्या प्रेमाच्या आडून तू त्याचे पाप आणखी वाढवत आहेस. जी आई स्वतःच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही ती तिच्या मुलाला कोणती मूल्य देईल? तुझी भीती त्याला आणखी क्रूर बनवेल. रागिणीचा फटकार ऐकून गुणवंतीने नजर खाली केली. रागिणीच्या युक्तिवादांना तिच्याकडे उत्तर नव्हते. ती शांतपणे तिच्या थरथरत्या हातांकडे पाहत राहिली. अपमानाने अजूनही थरथर कापत होती. तिला स्वतःच्या डोळ्यात स्वतःची लाज वाटली. तिचा शांतपणा पाहून रागिणीचा स्वर आणखी कठोर आणि गंभीर झाला, जणू काही ती अंतिम निर्णय देत होती. रागिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि सरळ तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, गुणवंती, रडण्याची वेळ संपली आहे. माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐक, कारण मी तुला हे शेवटचे समजावून सांगत आहे. जर तू आज ताठमानेने तुझ्या स्वाभिमानासाठी उभी राहिली नाहीस तर मला पुन्हा भेटण्याची अपेक्षा करू नकोस. मला अशी मैत्रीण नको आहे जी हळूहळू मरते आणि तिचे अस्तित्व संपवते. जर तुम्ही स्वतःचा आदर करू शकत नसाल तर मला भेटायला कधीही येऊ नका. रागिणीचा आवाज हवेत इशारा दिल्यासारखा घुमत होता. भविष्यातील काळ्या सत्याचे प्रतिबिंब दाखवत ती पुढे म्हणाली, आज ती फक्त एक चापट होती, पण लक्षात ठेव गुणवंती, पापाची भूक कधीही शांत होत नाही. आज त्याने तुझ्यावर हात उचलला कारण त्याला माहीत आहे की तू ते सहन करशील. उद्या त्याचे धाडस इतके वाढेल की तो तुला हाताला धरून घराबाहेर काढेल आणि मग कदाचित जगात कोणी तुझा आवाज ऐकणार नाही. असह्यतेला मर्यादा असतात. आता एकतर उभे राहा किंवा हा अपमान कायमचा तुझे भाग्य बनून स्वीकार. रागिणीच्या स्पष्ट शब्दांनी गुणवंतीच्या आत वर्षानुवर्ष
गोठलेला बर्फ वितळल्यासारखे वाटत होते. तिला जाणवले की तिचे प्रेम तिच्या मुलासाठी एक ढाल बनले आहे, ज्याचा वापर तो तिला दुखावण्यासाठी करत होता. रागिनीजींच्या शब्दांनी गुणवंतीजींच्या अंतर्मनाला हादरवून टाकले. थंड पाण्याच्या वर्षावासारखे नाही तर जळत्या अंगारासारखे. रागिनीजींच्या शब्दांनी तिचे प्रेम, जे आतापर्यंत तिची कमकुवतपणा होते, ते स्वाभिमानाच्या बळावर रूपांतरित केले. गुणवंतीला जाणवले की जर ती तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर गुडघे टेकून राहिली तर ती केवळ स्वतःलाच नव्हे तर स्त्री शक्तीच्या अभिमानालाही लाजवेल. तिने तिच्या साडीच्या पदराने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले, जणू काही तिच्या भूतकाळातील सर्व असह्यता पुसून टाकली. तिची एकेकाळी वाकलेली मान आता अभिमानाने ताठ उभी राहिली आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्वी कधीही न पाहिलेला तेज होता. रागिनीकडे पाहून ती अतिशय गंभीर आणि ठाम आवाजात म्हणाली, रागिनी, आज तू माझे बंद डोळे उघडलेस. तू अगदी बरोबर आहेस. अपमान सहन करणे हे त्यांचा अपमान करणे इतकेच मोठे पाप आहे. आता पुरे झाले. मी आता कोपऱ्यात लपून त्या असहाय्य आईसारखे रडणार नाही. आता गप्प राहून मी त्यांच्या अत्याचारांना प्रोत्साहन देणार नाही. आज मी तुला वचन देते की उद्यापासून तू एक पूर्णपणे नवीन गुणवंती दिसेल. एक अशी स्त्री जी आता भीक मागणार नाही, परंतु तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी खडकासारखी उभी राहील. गुणवंतीच्या आवाजातील अभूतपूर्व दृढनिश्चय पाहून रागिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि सांत्वनाचे हास्य उमटले. तिचे डोळे तिच्या मैत्रिणीबद्दल अभिमानाने भरून आले. गुणवंतीचा हात धरून ती प्रेमाने म्हणाली, मला हेच ऐकायचे होते गुणवंती. आईचे हृदय नक्कीच कोमल असते, पण जेव्हा तिच्या अस्तित्वाचा आणि आदराचा प्रश्न येतो तेव्हा तिला दुर्गेचे रूप ही धारण करावे लागते. मला आनंद आहे की तू स्वतःला ओळखले आहेस. लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःचा आदर करायला सुरुवात करशील तेव्हा जग तुझा आदर करेल. त्या संध्याकाळी त्या पार्क बेंचवर एक नवीन क्रांती जन्माला आली, जिथे एका आईने तिच्या प्रेमासह स्वतःलाही मिठी मारली. तिने तिच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार केला होता. उद्यानातून परतताना गुणवंतीजींच्या पावलांमध्ये दशकांमध्ये न पाहिलेली ऊर्जा होती. घाबरलेली आणि असहाय्य आई तिच्या आत मरण पावली होती आणि तिची जागा एका स्वाभिमानी महिलेने घेतली होती. तिच्या हृदयात स्वाभिमानाची एक मशाल पेटली होती, ज्याची उष्णता आता तिच्या मुला आणि सोनेतून पसरत होती. ते अहंकार नष्ट करणार होते. तिने मनात विचार केला होता की तिचे अस्तित्व आता तिच्या घराच्या भिंतींमध्ये लिलाव होणार नाही. ती चापट किंवा टोमणे सहन करणार नाही. घरी पोहोचल्यावर तिने न डगमगता तिचे कपाट उघडले, जिथे तिने पूर्वी तिच्या सोनेसाठी तिचे दागिने साठवले होते. तिने आज तेच दागिने आणि तिच्या पत्नीने ठेवलेले सर्व गुंतवणुकीचे कागदपत्रे कपाटात ठेवली होती. तिने ते एक एक करून बाहेर काढले आणि सुरक्षित ठेवले. ते कागदपत्रे आणि दागिने आता तिच्यासाठी फक्त संपत्ती राहिले नाहीत, तर स्वातंत्र्य होते. तिच्या मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर तिने वेळ न दवडता तिचा फोन उचलला आणि तिच्या दिवंगत पतीचे सर्वात विश्वासू मित्र रमेशजींचा नंबर डायल केला. रमेशजी शहरातील एक प्रसिद्ध वकील होते आणि आदिशंकरजींच्या निधनानंतरही त्यांनी नेहमीच गुणवंतीजींना पाठिंबा दिला. तिला बहिणीचा दर्जा देण्यात आला होता. फोन वाजताच गुणवंतीजी कोणताही परिचय न देता अतिशय गंभीर आणि स्पष्ट आवाजात म्हणाल्या, रमेश भाऊ, मी गुणवंती बोलत आहे. आतापर्यंत मी माझ्या मुलाच्या घरात त्याच्या दयेवर ओझे म्हणून जगत आहे, पण आता माझा धीर सुटलाय. मी माझ्या आयुष्याची सूत्रे दुसऱ्या कोणाच्याही हातात सोडू शकत नाही. मला माझे उर्वरित आयुष्य आदराने आणि माझ्या स्वतःच्या नियमानुसार जगायचे आहे. मला तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे. मला काही ठोस कायदेशीर सल्ल्याची गरज आहे, जेणेकरून मी या गुदमरणाऱ्या वातावरणातून स्वतःला मुक्त करू शकेन. तिच्या आवाजात किंचितही थरथर नव्हती. त्या दृढ स्वराने रमेशजींनाही आश्चर्यचकित केले, ज्यांना माहीत होते की गुणवंतीजी आता एक कठोर पाऊल उचलण्याचा निर्धार करत आहेत. गुणवंतीजींचा सौम्य आणि साधा स्वभाव वर्षानुवर्ष ओळखणारे रमेशजी त्यांच्या आवाजातील शब्द ऐकल्याशिवाय राहू शकले नाहीत. लपलेला निर्धार ऐकून ते थक्क झाले. त्यांना लगेच लक्षात आले की परिस्थिती आता संपली आहे. क्षणाचाही विलंब न करता ते अत्यंत प्रेमाने म्हणाली, गुणवंतीताई, अजिबात काळजी करू नकोस. तू आताच माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतेस किंवा उद्या भेटू शकतेस, तुझ्या इच्छेनुसार. मी तुला तुझी प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रत्येक कायदेशीर मार्ग दाखवीन. कायदा हा ज्येष्ठांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ गुणवंतीजींसाठी नवीन सूर्योदयासारखी होती.
ती पूर्णपणे तयार आणि अढळ धैर्याने रमेशजींच्या ऑफिसमध्ये पोहोचली. एका औपचारिक वातावरणात बसून तिने तिच्या वर्षानुवर्ष दडपलेल्या वेदनेचे थर उघडण्यास सुरुवात केली. तिने प्रेमाने सजवलेले घर आता तिचे घर कसे बनले आहे याचे तपशीलवार वर्णन केले. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. रडत रडत तिने रमेशजींना तिचा मुलगा गौतम त्याच्या पत्नीच्या खोट्या अश्रूंनी मोहित होऊन त्याच्या आईच्या चेहऱ्यावर हात कसा उचलला होता याचे काळे सत्य सांगितले. तिने तिची सूनबाई नीलाक्षीच्या विषारी टोमण्यांचाही उल्लेख केला, ज्यामुळे तिचा स्वाभिमान दररोज कमी होत होता. गुणवंतीजींचे शब्द ऐकून रमेशजींचे डोळे रागाने आणि सहानुभूतीने भरून आले. गुणवंती स्पष्टपणे म्हणाली, रमेश भाऊ, मला आता ते प्रेम नको आहे जे मला गुलाम बनवते. मला आता असे नाते नको आहे जे आदराच्या जागी अपमान आणते. मला या गुदमरणाऱ्या बंधनातून, या घरातून आणि या खोट्या नात्यांमधून पूर्णपणे मुक्त व्हायचे आहे. मला असा मार्ग दाखवा जिथे मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेन आणि कोणासमोरही भीक मागू नये. त्या दिवशी रमेशजींच्या ऑफिसमध्ये फक्त हा कायदेशीर खटला चर्चेत नव्हता, तर आईच्या पुनर्जन्माची पटकथा लिहिली जात होती. रमेशजींच्या चेहऱ्यावर एक गंभीर गांभीर्य होते. त्यांनी टेबलावर कागदपत्रे व्यवस्थित ठेवली आणि गुणवंतीजींकडे पाहून कायद्याची ताकद व्यक्त केली. ते म्हणाले, गुणवंतीजी, कायदा वृद्धांना असहाय्य सोडत नाही. देखभाल कायद्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाकडून तुमच्या सन्माननीय कुटुंबासाठी मासिक पैसे मागू शकता. तुम्ही राहणीमानाचा खर्च मागू शकता आणि गैरवापर आणि शारीरिक हल्ल्याबद्दल तुम्ही घरगुती हिंसाचाराखाली पोलीस तक्रार दाखल करू शकता. त्यांच्या कृत्यासाठी त्यांना तुरुंगवासी होऊ शकतो. पोलीस आणि तुरुंग हे शब्द ऐकून गुणवंतींचे हृदय क्षणभर थररले. तिच्या मातृत्वाच्या वृत्तीने तिच्या हृदयातून कुठून तरी बोललेले, खरेच हे असं झालं आहे का? ज्या मुलाला तिने बोट धरून चालायला शिकवले होते तो मुलगा आज तुरुंगाच्या कोठडीत तिला दिसेल का? तो इतका खाली पडला होता की कायद्याने त्याला सुधारण्याची गरज होती का? पण मग तिला तिच्या गालावरची जखम आठवली. तिने तिचे शब्द, डोळे उघडले आणि एक दीर्घ उस्सासा सोडला. तिला आता इतरांच्या दयेवर किंवा भीतीने जगायचे नव्हते. तिने निर्णय घेतला. हे गौतम आणि नीलाक्षीच्या कल्पनेपलीकडचे होते. घरी पोहोचताच गुणवंतीचे व्यक्तिमत्व बदललेले न डगमगता तिने तिच्या सर्व शक्तीनिशी गौतम आणि नीलाक्षीला बैठकीच्या खोलीत बोलावले. तिच्या आवाजात वर्षानुवर्ष गमावलेला अधिकार होता. त्यांच्या डोळ्यात थेट पाहत ती म्हणाली, गौतम, नीलाक्षी, तुम्हा दोघांसाठी मी या घरात कचरा किंवा ओझे होते. तुझ्या कृतींमुळे मला जाणवले आहे की मला इथे जागा नाही. म्हणून मी या अपमानापासून आणि तुझ्या ओझ्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मी शहराच्या दुसऱ्या भागात स्वतःसाठी एक छोटीशी जागा शोधली आहे जिथे मी शांततेत राहू शकेन. गौतम बोलणारच होता तेव्हा गुणवंतीने हाताच्या इशाऱ्याने त्याला गप्प केले आणि अंतिम बॉम्बस्फोट केला. तिच्या आवाजात आता विजेच्या कडकडाटासारखा कडवटपणा होता. पण जाण्यापूर्वी एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. हे घर तुमच्या वडिलांनी कष्टाने कमावलेले आहे आणि ते माझ्या मालकीचे आहे. तुम्ही लोक या छताखाली पाऊल ठेवण्यासाठीही सर्व नैतिकता आणि प्रतिष्ठा गमावली आहे. म्हणून मी काल करारावर सही केली आहे आणि खरेदीदाराला ताबा देणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्ही दोघांनी तुमचे सामान बांधून ठेवावे आणि बाहेर व्हावे. सामान बांधा आणि तू निघून जा. हे घर आता तुझे नाही. माझ्या उदरनिर्वाहाबद्दल बोलायचे झाले तर माझे दागिने आणि बचत मला सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे आहे. मला तुमच्या एका पैशाची गरज नाही. गुणवंतीच्या या बोलण्याने गौतम आणि नीलाक्षीच्या पायाखालची जमीन हलली. त्यांच्यात असलेला अभिमान क्षणार्धात चिरडला गेला. घर रिकामे करा हे गुणवंतीच्या तोंडून निघणारे शेवटचे शब्द होते आणि घराच्या विक्रीचे वृत्त ऐकताच गौतम आणि नीलाक्षीचे चेहरे पिके पडले. जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी ज्या अलिशान घरावर राज्य केले होते ते एका क्षणात वाळूसारखे त्यांच्या हातातून निसटले. गर्वाने भरलेला गौतम अचानक अस्वस्थ झाला. त्याला जाणवले की घर गमावल्याने त्याला समाजात तोंड लपवण्यासाठी जागाच उरणार नाही. आवाजात कृत्रिम गोडवा आणि खोटा मोहपणा आणत तो म्हणाला, आई, तू काय म्हणतेस? अचानक घर विकण्याची काय गरज होती? शेवटी आपण सर्व रस्त्यावर असू. आपण कुठे जाणार? तुला आमची काय अडचण होती का की तू इतके कठोर पाऊल उचललेस? गौतमचा मोहपणा कोणत्याही खोल पश्चातापातून निर्माण झाला नव्हता. उलट ते बेघर होण्याची भीती होती. ते धृत होते.
तो अजूनही त्याची चूक मान्य करण्याऐवजी त्याच्या आईला दोष देण्याचा प्रयत्न करत होता. गौतमची पोकळ सहानुभूती पाहून गुणवंतीच्या चेहऱ्यावर एक मंद पण खोल हास्य उमटले. ती आता त्याच्या ढोंगाला बळी पडणार नव्हती. तिने स्पष्टपणे उत्तर दिले, गौतम, वेदना म्हणजे काय हा प्रश्न आता खूपच लहान झाला आहे. जेव्हा मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यावर पणाला लावले आणि तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला, पण तू माझ्या उपस्थितीचाही आदर केला नाहीस. माझी काळजी तर सोडाच, तू माझ्या प्रेमाला असह्य समजलेस. गुणवंती पुढे म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. मी इतरांवर अवलंबून राहणे थांबवले आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवू लागले आहे. मला आता तुमच्या पाठिंब्याची किंवा तुमच्या ढोंगाची गरज नाही. मी काळजीत पडले. मी माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक आरामदायी व्यवस्था केली आहे, जिथे किमान मला चापट मारणारा किंवा उपाशी ठेवणारा कोणीही नसेल. मी माझ्या मार्गाने आहे आणि आता तुम्ही दोघांनी ठरवावे की तुम्हाला जीवनातील आव्हानांना कोठे तोंड द्यायचे आहे. माझा निर्णय पक्का आहे. गुणवंतीच्या स्पष्ट उत्तराने हे स्पष्ट झाले की भावनिकतेला आता तिच्या आयुष्यात कोणतेही स्थान नाही. निर्णयाचा क्षण आला होता. गुणवंतीजींनी त्यांच्या कपाटातून काही साड्या आणि मुठभर स्मृतिचिन्हे एका सुटकेसमध्ये भरली. वर्षानुवर्षे रक्त आणि घामाने वाढवलेल्या घरातील सुखसोयींकडे तिने मागे येऊन पाहिलेही नाही. ती दरवाजाचा उंबरठा ओलांडता असताना तिच्या हृदयावर कोणतेही ओझे नव्हते, तर एक विचित्र हलकेपणा जाणवत होता. ती नेहमीच सुरक्षिततेच्या खोल भावनेने तो दरवाजा जपून ठेवत असे. ती निघून गेली जिथे तिचे मातृप्रेम दाबले गेले होते. ती आता कोणाची आई किंवा सासू राहिली नव्हती, तर स्वतःची ओळख शोधण्यासाठी एका अज्ञात पण गौरवशाली प्रवासाला निघाली. जेव्हा ती तिच्या नवीन भाड्याच्या घरात पोहोचली तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी कोणीही नव्हते, परंतु भिंतींना एक विचित्र शांतता चिकटून राहिली होती. घरात फक्त एक लहान खोली होती, तिच्या जुन्या खोलीसारखीच. बंगला त्यांच्या भव्यतेच्या तुलनेत खूपच सामान्य होता, जिथे मखमली सोफा किंवा झुंबर नव्हते. पण खोलीच्या जुन्या खिडकीतून दिसणारे दृश्य गुणवंतीजींना मोहित करत होते. त्या खिडकीतून दृश्य अंतहीन निळे होते आणि तिला मोकळे आकाश दिसत होते. एक आकाश जे तिला स्वातंत्र्याची भावना देत होते. जेव्हा गुणवंतीजींनी त्या छोट्या खोलीत पहिले पाऊल टाकताच त्यांना जाणवले की ही जागा अरुंद असली तरी इथली हवा विषारी नाही. इथे कोणतेही तिला ओझे म्हणत नव्हते किंवा तिच्या ताटात पोळ्या मोजणारे कोणी नव्हते. त्या रात्री त्या साध्या खोलीत तिला जी झोप मिळाली ती तिने तिच्या राजवाड्यातील रेशमी गाद्यांवरही कधीच घेतली नव्हती. इथे त्यांचा स्वाभिमान दररोज चिरडला जात होत नव्हता. जरी या ठिकाणी भौतिक सुखसोयींचा अभाव असला तरी, पण इथे शांततेची अशी संपत्ती होती जी जगातील कोणताही राजवाडा विकत घेऊ शकत नव्हता. तिच्या आयुष्यात आता अपमानाची कटुता किंवा तिच्या स्वतःच्या लोकांनी दिलेल्या जखमा नव्हत्या. गुणवंतीजींसाठी तिच्या नवीन घरातले पहिले काही दिवस आनंदाने भरलेले होते. हे तिच्यासाठी आत्मपरीक्षणाचे दिवस होते. तिला जुन्या आठवणींची धूळ झटकून टाकायची होती, ज्यांनी तिला वर्षानुवर्ष मानसिक बंधनात अडकवले होते. प्रत्येक दिवस जात असताना ती भूतकाळातील जखमा मागे सोडत होती. तिची सकाळ आता अंधाराने भरलेल्या नव्हत्या, तर आशेच्या नवीन किरणांनी भरलेल्या होत्या. ती नियमितपणे जवळच्या सार्वजनिक उद्यानात जाऊ लागली. तिथे तिला तिच्याच वयाच्या अनेक महिला भेटला, ज्यांना आयुष्यातील अनेक आघात सहन करूनही हसणे कसे कळते. त्यांच्या संघर्षाबद्दल ऐकताना तिला जाणवले की ती एकटी नाहीये. इतरांच्या अनुभवांनी तिला प्रेरणा दिली आहे. एक सुप्त आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला. एका सकाळच्या सकाळमध्ये गुणवंतीजी उद्यानातील एका बाकावर बसून भविष्यासाठी योजना आखत होत्या. तिचं मन अस्वस्थ होतं. स्वावलंबासाठी भविष्यात काय आहे याचा विचार करत होत्या. या मार्गावर कसे पुढे जायचे. अचानक तिची जुनी मैत्रीण रागिनी आली. गुणवंतीला एकटी आणि या अवस्थेत पाहून रागिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. तिने आश्चर्याने विचारले, अरे गुणवंती, तू आता इथे आहेस? मला वाटलं होतं की तू तुझ्या मुला आणि सुनेसोबत त्या मोठ्या घरात आनंदाने राहत आहेस. अचानक हा बदल कसा झाला? रागिनीचे शब्द ऐकून गुणवंतीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या नाहीत. उलट एक प्रामाणिक हास्य उमटले. तिने शांतपणे उत्तर दिले, हो रागिनी, मी त्यांच्यासोबत राहत होते, पण ती आता फक्त एक तडजोड होती. आता मी माझे उर्वरित आयुष्य कोणासोबतही न घालवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि माझ्या स्वतःच्या अटींवर जगेन, दुसऱ्याच्या सावलीत नाही.
रागिणीजींचे डोळे तिच्या मैत्रिणीबद्दल आदराने भरून आले. गुणवंतींच्या खांद्यावर थाप मारत ती म्हणाली, गुणवंती, मी तुझ्या धाडसाला सलाम करते आणि जर तुला खरोखर काही करायचे असेल तर माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. जवळच एक मुलींची शाळा आहे जिथे ते विद्यार्थ्यांना मदत करू शकतील अशा अनुभवी महिला शोधत आहेत. आम्ही अशा अनुभवी महिलांच्या शोधत आहोत ज्या विद्यार्थ्यांना शिवणकाम आणि भरतकाम शिकवू शकतील. तिथे काम केल्याने तुला केवळ आर्थिक मदतच मिळणार नाही तर तुझी प्रशंसा करणाऱ्या मुलांसोबत वेळ घालवता येईल. रागिणीच्या कल्पनेने गुणवंतीच्या मनाला स्पर्श केला. तिला असे वाटले की जणू निसर्गानेच तिच्यासाठी हे दार उघडले आहे. शिवणकाम आणि विणकाम हे जुने कौशल्य होते जे तिने वर्षानुवर्षे शिकले होते. घरकामामुळे ती मागे पडली होती. दुसऱ्याच दिवशी ती मोठ्या उत्साहाने शाळेत आली आणि मुख्याध्यापकांना भेटली. जेव्हा मुख्याध्यापकाने गुणवंतीची कौशल्ये आणि वर्षानुवर्षे अनुभव पाहिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. ती अशाच सुंदर आणि प्रतिभावान शिक्षकाच्या शोधात होती. जास्त वेळ न घालवता तिने लगेच गुणवंतीला तिचे नियुक्तीपत्र दिले. ती फक्त नोकरी नव्हती तर तिची हरवलेली ओळख परत मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. शाळेच्या शिवणकाम केंद्रात गुणवंतीजींचे दिवस आता उत्साहाचे होते. जिथे ती पूर्वी तिच्या सुनेचे कठोर टोमणे आणि तिच्या मुलाचे फटकारे ऐकत असे तिथे आता तिला लहान मुलींचा गोड किलबिलाट आणि त्यांचे निष्पाप बोल ऐकू येत होते. जेव्हा ते तिला आदराने मॅडम किंवा आजी म्हणून संबोधत आणि तिला विचारत की त्यांचे जेव्हा स्त्रिया लहान सहान समस्या सोडवण्यासाठी तिच्याकडे येत असत तेव्हा गुणवंतीचे हृदय प्रेमाने आणि अभिमानाने भरून जायचे. तिला जाणवले की ते शिवणारे धागे केवळ कपडे शिवत नव्हते तर तिच्या स्वतःच्या विस्कळीत आयुष्याला एक नवीन दिशा देत होते. कामाचा ताण आणि मुलांवरील निस्वार्थ प्रेम यामुळे गुणवंतीजींना नवीन ऊर्जा मिळाली. आता त्यांचा चेहरा नेहमीच हसरा असायचा. ती एक गुरुच राहिली आणि तिच्या व्यक्तिमत्वात अपमानाच्या उष्णतेत हरवलेला आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. हळूहळू तिला संपूर्ण शाळेत आणि आजूबाजूच्या परिसरात एक वेगळी ओळख मिळाली. लोक तिला फक्त एक वृद्ध महिला म्हणून पाहत नव्हते तर एक कुशल आणि स्वाभिमानी शिक्षिका म्हणून पाहत होते. समाजात तिला मिळू लागलेला आदर तिच्या जखमा भरून काढण्यासाठी मलम म्हणून काम करत होता. गुणवंतीजींनी हे सिद्ध केले की तिचे वय काहीही असो, जर एखाद्या व्यक्तीमध्ये जबाबदारी घेण्याचे धाडस असेल तर ते स्वतःचे नशीब स्वतः लिहू शकतात. ज्या घराच्या भिंतीवर तिला एकेकाळी ओझे मानले जात असे त्यापासून दूर ती आता तिच्या स्वतःच्या मुक्त जगाची राणी होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर विजयाची शांत चमक होती. तिने केवळ स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकले नाही तर ते दाखवून दिले की स्वाभिमान नसलेले जीवन हे फक्त एक ओझे आहे आणि सन्मानाने जगणे हे खरे जीवन आहे. काही महिन्यानंतर एका दुपारी सूर्याच्या सोनेरी किरणांनी गुणवंतीजींच्या लहान खोलीला प्रकाश दिला. तेव्हा दारावर थाप पडली. दार उघडताच गौतम तिथे उभा राहिला. पण आज त्याच्या चेहऱ्यावर जुना अभिमान नव्हता तर पराभव आणि पश्चातापाची एक विचित्र भावना होती. त्याने पाहिले की त्याची आई आता घाबरली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज होते. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि ती तिच्या छोट्याशा जगात अत्यंत आनंदी आणि स्वावलंबी दिसत होती. गौतमने अपराधी भावनेने डोळे खाली केले आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, आई, मला चूक कळली आहे. मी आणि नीलाक्षी खूप एकटे आहोत. मी तुला घरी घेऊन जायला आलो आहोत. माझ्याकडे गुणवंतीच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट एक शांत थंड हास्य उमटले. तिने सन्मानाने उत्तर दिले, बाळा, घर म्हणजे फक्त विटा आणि दगडांच्या भिंती नाहीत. घर हे असे एक पवित्र ठिकाण आहे जिथे मानवी आत्म्याचा सन्मान केला जातो आणि जिथे निस्वार्थ प्रेमाची सावली असते. मी ते घर खूप पूर्वी गमावले होते आणि आता माझे खरे घर ही छोटी खोली आहे जिथे मी माझ्या ओळखीसह राहते. गौतमचे डोळे अश्रूंनी भरले. तो हात जोडून विनवणी करत म्हणाला, आई, मला फक्त एक शेवटची संधी दे. मी सगळं ठीक करेन. मी तुझी सेवा करेन. गुणवंतीजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि दयाळू स्वरात म्हणाल्या, गौतम, क्षमा करणे हा माझा आईचा स्वभाव आहे. मी तुला मनापासून माफ केले आहे. पण बाळा, काही जखमा शरीरावर नसून आत्म्यावर होतात. ज्या वेळेच्या मलमानेही बऱ्या होत नाहीत, ज्या हाताने रक्षण करायला हवे होते ते स्वतः हल्ला करतात, तेव्हा विश्वासाचा पाया तुटतो. मी कधीही तुझ्यासोबत जाऊ शकत नाही
कारण आता माझे स्वातंत्र्य हाच माझा सर्वात मोठा आनंद आहे. गौतमला त्या क्षणी कठोर वास्तवाची जाणीव झाली. त्याने त्याची आई घर सोडल्याच्या दिवशी नाही, तर ज्या दिवशी तो तिला सोडून गेला होता त्याच दिवशी गमावली होती. त्याला समजले की प्रेमालाही मर्यादा असतात हे स्पष्ट झाले आणि एकदा ओलांडले की मागे वळता येत नाही. गौतमने जड अंतकरणाने डोके टेकवले आणि एक शब्दही न बोलता मागे वळला. त्याच्या पावलांमध्ये एक जडपणा होता, जणू तो शतकांचे ओझे वाहून नेत आहे. त्याला आशा होती की कदाचित त्याची आई परत हाक मारेल, कदाचित त्याचे प्रेम पुन्हा वितळेल, पण फक्त शांतता होती. एक शांतता ज्यामुळे त्याला पराभूत झाल्यासारखे वाटले. तो उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवताच त्याला जाणवले की तुटलेला काच आणि तुटलेला अभिमान कधीच दुरुस्त करता येत नाही. तो रिकाम्या हाताने परतला होता आणि त्याच्या आतली शून्यता त्याला आयुष्यभर त्रास देत राहील. दरम्यान गुणवंतीने खिडकीतून उघड्या निळ्या आकाशाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती जी फक्त सत्य आणि स्वाभिमानाच्या मार्गावरच मिळू शकते. तिने स्वतःसाठी एक नवीन जग निवडले होते, जिथे ती आता कोणाची सावली नसून स्वतःचा प्रकाश होती. अन्याय आणि अपमान शांतपणे सहन करणे म्हणजे त्याला प्रोत्साहन देणे. जोपर्यंत गुणवंतीजी गप्प राहिल्या तोपर्यंत तिचे शोषण होत राहिले. तिने बोलताच परिस्थिती बदलू लागली. पालक आणि मुलांमधील नाते केवळ रक्ताच्या नात्यांवर आधारित नसते, तर परस्पर आदर आणि प्रतिष्ठेवर आधारित असते. जर मुलांनी मर्यादा ओलांडल्या गेल्या तर प्रेमाची जागा उदासीनतेने घेतली जाते. जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्याला जग आदर देत नाही. तर मित्रांनो, गुणवंतीच्या निर्णयाबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून कळवा. तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात? तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव आम्हाला पाठवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अभिषेक